सरकारसोबत गणिमी कावा करत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे मुंबईच्या दिशेने रवाना। धनगर समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळत असलं याचे चित्र आहे। सरकारसोबत गणिमी कावा करत धनगर समाजाचे आक्रमक नेते दीपक बोराडे हे मोठ्या संख्येने समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। या आंदोलनादरम्यान दीपक बोराडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत स्पष्ट शब्दात भूमिका मांडली। योग्य हक्कासाठी दिलेला लढा हा लोकांच्या मनाला भिडतो। प्रामाणिकपणा आणि इमानदारी हीच खरी ताकद असते। लोकांना खोटं नाही तर सत्यासाठी लढणारा नेता हवा असतो आणि तो नेता आज धनगर समाजाला मिळाला आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान समाजाला मिळणारा अपेक्षित पाठिंबा कमी पडत असल्याचा आरोप करत याच कारणामुळे पोलिसांनी आपली अटक केल्याचा दावाही बोराडे यांनी केला। त्यांच्या अटकेचा धनगर समाजाच्या विविध संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून या लढ्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत। बांधवांनो, ही वेळ पुन्हा येणार नाही। एकजुटीने रस्त्यावर उतरा आणि आपले हक्क मिळवा, असे भावनिक आवाहन दीपक बोराडे यांनी समाज बांधवांना केले आहे। बांधवांनो, जय मल्हार। आपण मुंबईला जाणार, काय व्हायचं ते होईल, आपण थांबणार नाही। पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यातून समाज बांधव ताकदीने निघणार आहे। फक्त माझी विनंती आहे, ज्यांना ज्यांना आम्ही मेसेज दिला ते सगळे लोक येणार आहेत, पण ज्यांना मेसेज नाही त्यांनी, जर मी पोलिसांच्या ताब्यात कुठं सापडलो आणि मला जर लाईव्ह करता नाही आलं तर त्याच्यामुळं हा अगोदरच व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवतोय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना गेलेल्या आहेत। आपल्या सर्व लढवय्या मल्हार मावळ्यांना सूचना गेलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आमच्या जे विश्वासातले बांधव होते त्यांच्यापर्यंत आम्ही मेसेज दिलेला आहे। ऑलरेडी यंत्रणा दुपारपासून कामाला लागलेली आहे। उद्या आपण निघणार। सकाळी जर मी आता कुठं पोलिसांच्या ताब्यात सापडलो तर 10 वाजता तुम्हाला मेसेज येईल। परभणी, गंगाखेड, पाथरी, माजलगाव, गेवराई या भागातून सगळा मोठ्या प्रमाणामध्ये फोर्स असणार आहे। मी जर त्यात नसलो तरी मुंबईला जाऊन धडका। मला जर पोलिसांनी अटक केली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही स्वतः जेलभरो आंदोलन करा। कोर्टानं सुद्धा 28 तारीख देऊन एक प्रकारे आमच्या 2.5-3 कोटी धनगरांचा अपमान केला। खरं म्हणजे आज कोर्टानं आम्हाला एकतर परवानगी द्यायला पाहिजे होती किंवा नाकारायला पाहिजे होती। परवानगी नाकारली असती तर आम्ही विचार केला असता। 28 तारीख दिली, काय संबंध? 21 तारीख आम्ही मागतो, तुम्ही 28 तारीखला सुनावणी घेता, कशाला घेता? मजाक लावली का महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांची? त्याच्यामुळे बांधवांनो, आपण जाणार। आणि ज्यांनी ज्यांनी आवाहन केलेलं येण्याचं, समाजाचे नेते ते घनश्याम बापू असतील, कोणी असतील, या सगळ्यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांनी उघडं बोलले। मला इतकं बोलता येत नाही। त्यांनी समाजाला आवाहन केलं, समाजाला बळ दिलं। मी नसलो तरी घनश्याम बापू तिथं असतील आणि घनश्याम बापू म्हणजेच दीपक बोराडे। आणि मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्ती दीपक बोराडे, काही फरक पडत नाही। नेता कोण हे महत्त्वाचं नाही, कोण तुमच्या पुढे ते महत्त्वाचं नाही। आपला लढा महत्त्वाचा आहे आणि लढा जिंकला पाहिजे। उद्या जर समजा यदाकदाचित बापूंना जरी कोण अटक केली पोलिसांनी, दुसरा कोणीतरी पुढे येईल। किती लोकांना अटक करणार आहे पोलीस? करू द्या कोणाला अटक करायचं, पण जितक्या लोकांना आझाद मैदानात घुसता येईल तितक्या लोकांनी घुसावं। ट्रेनने या, विमानाने या, बसने या, गाडीने या, पायी या, कसे या, मुंबईमध्ये या। मुंबई एकतर मुंबई पिवळी करू, नाही तर महाराष्ट्रातील सगळे जेल आणि पोलीस स्टेशन पिवळे करू। आपल्या भंडाऱ्यांना अटक करा, आम्हाला जाऊ शांततेच्या मार्गानं। फक्त एक विनंती आहे, कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही, तोडफोड करायची नाही, जाळपोळ करायची नाही। सामान्य जनतेला त्रास होईल असं कोणतंच काम करायचं नाही। फक्त आपलं ठरलंय ना मुंबई पिवळी करायची, एकतर मुंबई पिवळी करू, नाही तर पोलीस स्टेशन आणि जेल आमच्या अटकेनं पिवळे करू। एकाही मल्हार मावळ्यांना, आईल्या मायच्या लेकीनं घर राहू नका। ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी मैदानात या। होऊन जाऊ द्या आरपारची लढाई, शेवटची लढाई, थांबायचं नाही।
चला, येळकोट येळकोट, जय मल्हार. एक धनगर 3 कोटी धनगर. मुंबई पिवळी करायचीच. पाहू 21 तारखेला फडणवीस. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू फडणवीस में है. हे फडतूस आण पोलिसांना, आता अटक कर सगळ्याला. महाराष्ट्रातल्या 3 कोटी धनगराला अटक कर. कर्फ्यू लावतो. जालन्यात कुठं कुठं लावतो कर्फ्यू, आता लावतो कुठं कुठं लावतो कर्फ्यू. तर चला भावांनो, निघा बाहेर. मी अटक झालो तरी तुम्ही सगळ्यांनी अटक व्हायचंय. आपली धनगरांची ताकद दाखवायची, थांबायचं नाही. स्वागत आहे. आज दीपक भाऊ बोराडे यांना जो जालन्यामध्ये जे बंदिस्त करण्यात आलं त्याविषयीच काही मल्हार बांधव आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगणार साहेब, आज दीपक भाऊ बोराडेला जे अनवासपणे त्यांना बांधण्यात आलं, तुम्ही काय सांगणार? सर्वप्रथम धनगर समाज वतीने आम्ही जाहीर निषेध करतो की कोणतीही पूर्वसूचना न देता जे दीपक भाऊ बोराड्यांना नजर कैदेत केलं आणि कुठं ठेवलं याच्या धनगर समाजाला आतापर्यंत ही ठाव ठिकाण नाहीये. परंतु दीपक भाऊ बोराडेंनी जे आवाज उठवला होता की 21 तारखेला आझाद मैदानाला आमरण उपोषणाला बसणार तर बसणारच. आम्ही हे जे मावळे जे आहेत, आज आमच्यासोबत 5-25 गाड्या आणि दीपक भाऊ बोराडे ठरलेल्या रूट प्रमाणे आज चौंडी मुक्काम त्यांच्या रूटच्या प्रमाणे जे तिथं थांबणार असेल त्या ठिकाणी थांबून दीपक भाऊ बोराडे 21 तारखेला आझाद मैदानाला आमरण उपोषण येतील, हा आमचा पक्का निर्णय आहे. आम्हाला खात्री आहे. तसेच आपल्या सोबत समाज बांधव आहेत. काय सांगणार आता बाकीचे जे धनगर समाज आहे आपले, त्यांना आपण काय सांगणार? सर्वप्रथम धनगर समाज वतीने या सरकारचा मी जाहीर असा निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून मी समाज बांधवांना एक विनंती करतो आणि सूचना करतो की आता या सरकारला घाबरायचं नाही. कारण यांनी रडीचा डाव या समाजासोबत खेळलेला आहे. न सांगता न करता दीपक भाऊ यांना नजर कैद केला. आता समाधान थांबायचं नाही. आम्ही निघालो चौंडीकडे, आपणही चौंडीकडे निघायचं आहे. आता थांबायचं नाही. काय करून काय करणार आहे? पोलीसवाले अटक करतील, येऊपर काय करतील. परंतु आता धनगर समाजानं ठाम निर्णय घेत आहे. आता फाशी दिली तरी चालेल, परंतु आम्ही आमचा मार्ग बदलणार नाही. जो रोड मॅप दीपक भाऊंनी तयार केलेला आहे त्या रोड मॅप नुसार आम्ही चौंडी येथे आजचा मुक्काम करणार आणि धनगर समाजाची जी 75 वर्षापासूनची मागणी आहे ती आम्हाला अंमलबजावणी करावी. त्यासाठी धनगर समाजाने लाखोच्या संख्येने मुंबई इथे 21 तारखेला हजर व्हायचं आहे. आपला योद्धा दीपक भाऊ बोराडे आज कुठं आहे हे समाजाला सुद्धा माहिती नाही. परंतु जोपर्यंत दीपक भाऊ आम्हाला दिसत नाही तोपर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही. जर दीपक भाऊच्या केसाला जरी धक्का लागला किंवा जीवाचं काही थोडं बरे वाईट झाले तर हा महाराष्ट्र आम्ही शांत राहू देणार नाही, याची खात्री पोलीस प्रशासन आणि प्रशासन याने घ्यावी. तसेच आपल्या सोबत समाज बांधव आहेत. सांगा, आज दीपक भाऊ बोराडे सगळ्या धनगर समाजासाठी लढत आहे व त्यांचे मुले बाळ उपाशी ठेवून ते आज स्वतः त्यांना रात्रीपासून बंदिस्त करण्यात आलेलं आहे. काय सांगणार आहे? विषय असा आहे, आम्ही या सरकारचा प्रथम जाहीर निषेध करतो एक समाज बांधव म्हणून. काय झालं, या सरकारला एक धस्ती भरली. कारण यांना माहिती आहे की धनगर समाज हा रस्त्यावर उतरला तर हा आपल्याला सळो की पळो करू शकतो. म्हणून आम्ही जे काही लोकशाही मार्गाने जे काही आंदोलन चालू होतं, दीपक भाऊने जे काही लोकशाही मार्गाने जागोजागी निवेदन वगैरे देऊन आणि लोकशाहीच्या माध्यमातूनच आम्हाला आमच्या हक्काचं जे 70-75 वर्षापासून आम्ही लढतो. परंतु या सरकारने आम्हाला 2014 मध्ये जे काही सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ पहिल्या कॅबिनेट मध्ये, परंतु ते दिलं नाही. त्याच्यानंतर आम्ही यांना वारंवार मतदान करत राहिलो. परंतु या सरकारने आता फक्त धनगराचं मतदान घेतलं आणि धनगराचा आता बळी घेऊन राहिले. यांनी आज म्हणजे काल रात्री आमचे योद्धे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना नजरकैद केलं आणि सकाळी अटक केली. त्यामुळे आम्ही सर्व समाज जरी त्या आमच्या योद्ध्याला यांनी नजरकैदेत ठेवलं, परंतु आम्ही जे मावळे आहेत महाराष्ट्रामधले, हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहेत आणि ठरलेल्या रूट प्रमाणे आम्ही भाऊचं आंदोलन चालू ठेवू. एवढंच बोलतो. आपण पाहू शकता या ठिकाणी धनगर मावळे मल्हार योद्धा सरळ या ठिकाणी तापलेले आहे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जे आपल्याला लढवायचं शिकवलेलं आहे ते धनगर समाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. हे सर्व मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मी हिंदवी न्यूज छत्रपती संभाजीनगर अक्षय डोले. जय मल्हार, चलो निकलो बाहर मकाने से, जंग लड़ो बेईमानों से. मी रेल्वेनं मुंबईत येणार आहे. ज्याला जिथं येता येतं तिथं यायचं. माझी रेल्वे फायनल आहे. तुम्ही निघा घराच्या बाहेर.
आणि मला जर कदाचित पोलिसांनी अटक केली तर अख्खा महाराष्ट्रातला धनगर पोलीस स्टेशनमध्ये गेला पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे अहिल्याबाईंच्या देखील लहान लेकरं छोट्या रस्त्यावर या. का मजाक लावली का धनगरांसोबत? पोलीस ऐकत नाही, कोर्ट ऐकत नाही. महाराष्ट्रातला 2.5 कोटी धनगर म्हणजे काय मजाक लागली का रे? नामक्यांनो सगळे धनगर रस्त्यावर या महाराष्ट्रातले. माजलगाव बिरीतून पूर्ण ताफा निघणार आहे. हा ताफा जाईल. सगळे माजलगाव रस्त्यावर यायचं, बीड परळी या रस्त्यावर यायचं. मी ट्रेन मध्ये जातोय. तुमच्या गाड्या मुंबईपर्यंत आल्या पाहिजे. मी ट्रेननं पोहोचतो. उठा, लावा फोन, धनातन धनातन धनातन.